नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे। तर मंडळी, हा नवीनच ब्लॉग आहे, म्हणजे यूट्यूबमध्ये मी आता सुरुवात केली आहे। जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। तर मंडळी, आजचा व्हिडिओ आहे, मी माझं घर तुम्हाला दाखवणार आहे। तर आम्ही खाली एक घर आहे आमचं, वरती एक घर आहे। वरच्या घराचं मी तुम्हाला होम टूर करून देत आहे, तर नक्की जॉईन व्हा आमच्या या यूट्यूब फॅमिलीमध्ये। तर एकदम बाहेर आलेलो आहे आम्ही। तर हे बाहेरून असं दिसतं आमचं घर, आणि हे आजूबाजूचे घरं असे आहेत। इकडे आमचा एरिया असा आहे, इथं चांगलीच मोठी मोठी घरं आहेत इकडे। आणि तुम्ही बघू शकता इथं एक मंदिर आहे, साईबाबाचं मंदिर आहे, आणि हे आमचं कंपाऊंड गेट तरी। चला मग आतमध्ये या, तर वेलकम करते मी सगळ्यांचं। आतमध्ये आल्यानंतर इकडे बघा, हे सगळं म्हणजे इथं नळ आहे। नळाने हे कसं म्हणजे रिंग लावलेले आहेत। भरपूर पाणी साठवून ठेवतो आम्ही, कारण पाणी आम्हाला 2-3 दिवसातून एकदा येतं, 24 तास पाणी नसतं। आणि हे कपडे धुवायचं आहे आमचं, त्याच्यावर कपडे धुतले जातात। आणि इकडे हे असे जुनी आहे ती गाडी, तिथं थांबवलेली आहे। आणि असे ड्रम वगैरे भरून ठेवतो आम्ही। भरपूर पाणी लागतं, म्हणजे 15 जण आहे आम्ही, जॉईंट फॅमिली आमची, तर पाणी भरपूर लागतं आम्हाला, म्हणून असं भरून ठेवलेलं आहे। आणि इथे तुळशी आहे, इथं काही झाडे लावलेली आहे। उंबराचं पण झाड आहे इथं, आंब्याचं पण झाड आहे, लिंबाचं पण झाड आहे या लाईनमध्ये। आंब्याच्या झाडाला आता पहिल्यांदाच आंबे आलेले आहे, लिंबाच्या झाडाला पण पहिल्यांदाच लिंबू आलेत। आणि ह्या साईडने असं दिसतं। इकडे आम्ही चूल पण लावलेली आहे। कंपाऊंड आमचं खूप मोठं आहे, त्यामुळे आतमध्ये सगळी इथं चूल पण लावलेली आहे। आम्ही वॉशिंग मशीन पण बाहेरच ठेवलेली आहे। आणि बघा, इथं पाणी गरम करतो आम्ही, लाकडावरच पाणी गरम करतो। आणि इथं वॉशिंग मशीन लावलेली आहे। आणि इथं पेंटनीच रांगोळी काढली आम्ही इथं। आणि हे वरती चला वरती जाऊया आता। बघा, या घराचं पण तुम्हाला होम टूर पाहिजे असेल खालच्या घराचं, तर नक्कीच कमेंट करून सांगा, मी नक्कीच तुम्हाला होम टूर देईन। आणि ही माझी छोटी मुलगी आहे, पाळणा खेळत आहे ती, सुट्ट्या आहेत आता शाळेला, मज्जा करतात। आणि इथून बघा, वरती असे पत्रे लावलेले कंपाऊंडमध्ये, पाऊस वगैरे आला तरी पण कपडे सुकायला टाकले तरी पण भिजत नाही, म्हणून असे पत्रे लावलेले आहेत। लिंबूच्या झाडाला बघा, पहिल्यांदाच एवढे लिंबू आलेले आहेत। चला वरती जाऊया, वरच्या घराचं होम टूर देते मी तुम्हाला। बघा, इथून असं दिसतं हे घर, म्हणजे नवीनच आताच बांधलंय, आता 1 वर्ष झालंय फक्त। इथं कोणी राहत नाही, पण जसं जास्तीचे सामान इथं ठेवलेले आहे, आम्ही खालीच राहतो। हे बघा, हा दरवाजा, आमच्या साऊथकडे दरवाजे असेच लावले जातात। आणि बाहेरून इकडे पावसाचं पाणी येतं म्हणून असं लावलेलं आहे। चला आतमध्ये जाऊया। आतमध्ये आल्यानंतर हे बघा, आमचा दरवाजा असा दिसतो। म्हणजे सध्याच बांधलेला आहे, अजून काही करून घेतलेलं नाही आहे, पुढे बघू, आता करू, सावकाशनी करून घेऊ। आणि ही माझी पिको फॉलची मशीन आहे, मी पिको फॉल करते। जर तुम्हाला माझ्याकडून पिको फॉल कसा लावायचा जर शिकायचं असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा, मी तुम्हाला नक्कीच दाखवेन। आणि हा आमचा जुना TV आहे, 20-25 वर्षापूर्वीचा, आणि हा शोकेस पण जुना आहे। आणि हे जास्तीचे म्हणजे खाली मोठा सोफा लावलेला आहे, आणि हे 2 इथंच ठेवलेत, जास्त झाले, तिथं जागा होत नाही म्हणून। आणि इकडून 2 बेडरूम आहेत आमचे।
2 BHK हा. चला इकडच्या बेडरूम मध्ये तुम्हाला दाखवते घर माझं. बेडरूम दाखवते मी तुम्हाला. काहीच ठेवलेलं नाही आहे, मी नवीनच आहे घर, त्यामुळे जास्त काही सामान नाही आहे. जास्तीचं सामान ठेवलेलं आहे इथं एवढंच. हे बघा, हा माझ्या मुलाचा फोटो आहे लहानपणीचा. आता तो 21 वर्षाचा आहे. बस इकडून येताना हे बाथरूम आहे. 2 BHK आहे. 2 बेडरूम आलेले आहेत आमचे वरच्या घरामध्ये. आणि हे बाथरूम आहे. बस समोर ह्या बेडरूमच्या समोरच देवघर आहे आमचं. आणि इकडे एक किचनला दरवाजा आहे. दरवाजाच्या मागे असं हे भांडे लावायला रॅक केलेली आहे. आणि इकडे किचन ओटा आहे. किचन हे नारळाचं कोंब आलेलं झाड आहे. ते कळसावर ठेवलेलं आहे. आता पाडव्याच्या दिवशी काढलं आहे मी. नवीन नारळ ठेवला आहे आणि हा काढून ठेवला आहे. तर हा नारळाचा कोंब आलेला झाड मी देवाच्या मंदिराजवळ टाकणार आहे, साईबाबाच्या मंदिराजवळ. आणि हे सगळं जास्तीचं सामान आम्ही इथं ठेवलेलं आहे. आणि इथं बघता हे स्टोरेज रूम आहे आमची. तांदूळ वगैरे इथंच ठेवलेत आम्ही. बस इकडून असं दिसतं. वरती पण सामान ठेवलेलं आहे. सामान ठेवायला भरपूर जागा केलेली आहे. बस इकडून बाहेरून बघितलं तर घर आमचं असं दिसतं, हॉल. नक्कीच सांगा कसं झालं आहे आमचं घर. तर तुम्हाला माझं घर कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा. जर आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परत भेटू अजून एक ब्लॉग सोबत. तोपर्यंत बाय.